52 राजे राजवाड्याला एकत्र करण्याची शक्ती ज्या अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या समाजातून पुढे आलेल्या रोहिदास महाराजांमध्ये आहे, तर तीच त्यांचं मोठेपण आहे, तीच त्यांची महानता आहे. आणि त्यांचे विचार आज ज्यांनी आमच्या पुढे आणलेत असे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आम्हाला माहित नव्हतं, त्यांनी अभ्यास केला, त्यांनी साहित्य अभ्यासलं आणि हे फार मोठे महाराज आहेत. यांनी समाज सुधारणेचं कार्य 15व्या शतकात, म्हणजे ज्यावेळी अंधकार होता, अशा वेळी मुघलांची सत्ता होती, अशा काळामध्ये महाराजांनी हे काम केलं समाज सुधारणेचं. हे बाबासाहेबांनी हेरून आमच्या पुढे आणून आम्हाला सांगितलं की बाबांनो, हे तुमचे महाराज आहेत. आणि त्यांनी पहिली जयंती 1952-53 मध्ये दिल्लीमध्ये साजरी केली. आणि तेव्हापासून आम्हाला माहीत झालं की हे महाराज आमचे मोठे महाराज आहेत. तोपर्यंत आमचा समाज झोपलेला होता, अंधारात होता. अशा आम्हाला अंधारातून प्रकाशाकडे नेण्याचं काम ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनं केलं, त्यांच्या नावानं एक वेळेस जयघोष होणं मला योग्य वाटतं आणि आवश्यक वाटतं. सगळ्यांनी एकदा म्हणायचं माझ्याबरोबर, जय भीम. भीम. आणि ही जे हाक आहे हे मी समाजामध्ये 30-35 वर्षे पोलीस सेवा केली. ह्याचा काय धाक आहे हे मी पाहिलेच आहे. मी सगळे रुमाल पाहिले, भगवे, पिवळे, निळे सगळे. पण ज्या निळ्या रुमालामध्ये आणि त्या जयभीममध्ये जी ताकद आहे, ती ताकद मी इतर गोष्टातच पाहिलेली नाही. तर लाजू नका साहेब. आपला समाज आता जय गुरुदेव पर्यंत आलाय. राम राम श्याम श्याम करत करत जय गुरुदेव पर्यंत आलाय. आमच्या समाजानंच संपूर्ण भारतभरामध्ये, फक्त महाराष्ट्र वगळता संपूर्ण भारतभरामध्ये आमच्या समाजाने निळा ध्वज आणि बाबासाहेबांची पताका खांद्यावर घेतलेली आहे. माननीय काशीरामजी यांनी सर्व भारतभर हा निळा ध्वज आणि बाबासाहेबांचं नाव आणि जय भीम पसरवलेलं आहे. आम्हाला फार लाज वाटण्याचं कारण नाही, कारण आज आम्ही जे उभा आहोत भक्क कपड्यामध्ये,